विठ्ठल रे विठ्ठल हला टाळी वाजवा सर हरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल विठ्ठल हला हरी विठ्ठल विठ्ठल हला हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज अगस्ती महाराज की विठ्ठल 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 सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो ऐसा कोठे आठवची नाही असो ऐसा कोठे आठवची नाही देहीची विदेही भोगू दशा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो देदी पाप पुण्यांगा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत विठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय। सदा नाम घोष करो हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुल्लत नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं तडिध्वाससम्मीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं तुष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्ग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन
बोला पांडुरंग करू प्रथम नमन हे दुसरे चरण संतसिया दुसरे चरण संतसिया दुसरे चरण संतानिया दुसरे चरण संतानिया चक्रपदाने कथेचा विसारू चक्रपदाने कथेचा विसारू चक्रपदाने कथेचा विसारू चक्रपदाने कथेचा विसारू त्यांच्या कृपादाना कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाना कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाना कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाना कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी अपोलिया जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो लादलो तुमचा अनुग्रह लादलो करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो लादला तुमचा अनुग्रह लादलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो झालो पावन झालो चराचरी मस्तकही पायावरी यावर करी संतांच्या सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुल्लत असो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अत्यंत महत्त्वाच्या अशा पर्व काळावर अत्यंत पुनीत पवित्र अशा भूमीमध्ये आपला अनेक वर्षापासून चालू असलेला हा नामयज्ञ या नामयज्ञातील आजचं हे प्रथम पुष्प पहिल्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. थोडासा परिहार द्यायचा. खूप वर्षापासून कधीपासून चालू आहे हे माहीत नाही बऱ्याच जणांना. अगस्ती महाराजांच्या कृपेने सुभाषपुरी बाबांच्या कृपेने हरिभक्तीपरायण मनोहर महाराज भोर यांच्या प्रेरणेने या ठिकाणी चालू असलेला सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने सुनियोजित अतिशय सुंदर असा नियोजित हा नामयज्ञ मागच्याही वर्षी हा यज्ञ या ठिकाणी झाला आणि त्याच्यानंतर लॉकडाऊन झालं. आजही लॉकडाऊन होण्याच्या थोडं तयारीत आहे अशी परिस्थिती आहे थोडी. तरी पण आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं हे न करता आपण सर्वजण यात सहभागी झालेला आहात. अंतकरणापासून सर्वांच्या सहकार्यातून हा चालू झालेला नामयज्ञ. या नामयज्ञातील पहिलं पुष्प प्रथम दिवसाची सेवा. तसं जर पाहिलं सेवके सांगितले करावे काम तेथे मी तू पण कामा नये
सांगितलेले काम सेवकांनी करायचं असतं. पत्रिका जर पाहिली तर महाराष्ट्रातील दिग्गजांची कीर्तनं उद्यापासून आहे. या ठिकाणी मोठी माणसे यायची असली, घरी जर पाहुणे यायचे असले तर आपल्या घरात सर्व आवराआवरी करावी लागते, झाडलोट करावी लागते, साफसफाई करावी लागते. मोठ्या माणसांच्या स्वागतासाठी हे सर्व करावं लागतं. ते सर्व काम माझ्याकडे आज आलेलं आहे तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे. माझी ही कर्मभूमी आहे. कर्मे शुभ जावा तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमाची विरा, पूजा केली अपारा तोषा लागी. जन्मभूमी आणि कर्मभूमी या दोन भूमी असतात. कर्मभूमी आहे या ठिकाणी. कर्मभूमीमध्ये वावरत असताना एक कर्म मार्ग आहे, एक ज्ञान मार्ग आहे आणि एक भक्ती मार्ग आहे. 3 मार्गाने मोक्षाप्रत जाता येत असतात. तर अशा ठिकाणी या कर्मभूमीमध्ये या सप्ताहाचं नियोजन आपणा सर्वांकडून झालेलं आहे. त्यामध्ये माझ्याकडे आज ही पहिल्या दिवसाची सेवा आलेली आहे. भावार्थ दीपिका ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं चालू असलेलं पारायण. या सर्व अतिशय सुंदर उत्साहामध्ये आजच्या या पहिल्या दिवसाच्या कीर्तनरूपी सेवेसाठी काही नियम आहेत. वारकरी संप्रदायाचे अलिखित नियम आहेत. त्यामध्ये पहिला दिवस, शेवटचा दिवस आणि काला याला कीर्तनकार बंदिस्त असतो, बांधलेला असतो. बाकीच्या मधल्या दिवसामध्ये मोकळीक असते. विषय प्रतिपादन करण्यासाठी मोकळीक असते. पहिल्या दिवसामध्ये काय बांधलेलं आहे कीर्तनकार? अलिखित नियम आहेत, संप्रदायाचे नियम. पदाची कोर न सांडिता, नियम न तोडता. जसे कुठल्याही प्रकारचे कोरोनाचे नियम न तोडता आपण यावं अशा वेळोवेळी आपणास सूचना दिल्या. त्या सूचनांचं सुद्धा पालन करा. तोंडाला काहीतरी बांधलेलं असावं, सॅनिटायझर केलेलं असावं. आपल्याला जर व्यवस्थित जगायचं असेल तर आपलं संरक्षण आपण स्वतः करा. आम्ही मुलांनाही तेच सांगतो, तुमच्याही पुढे तोच विषय म्हणतो की थोडं अंतर ठेवून बसत चला, एकमेकाच्या सानिध्यात जाऊ नका. कारण कुठून काय येईल हे आपण काही सांगू शकत नाही. तर अशा या सर्व नियमांचं पालन करून पुढचे आजचा पहिला दिवस आहे, मांडणी करायची आहे, आपल्याला पायाभरणी करायची आहे. पायाभरणी करत असताना थोडे कष्ट घ्यावे लागतात. साफसफाई तर करावीच लागते. अशा या साफसफाईचं काम आपल्याला सर्वांना या माऊलींच्या ओव्यांमधून विनंती केली, श्रोत्यांना उच्च स्थान दिलं. वक्त्याने कधीच असं म्हणायचं नसतं. या ठिकाणी बसलेले श्रोते हे निश्चित खूप विद्वान असतात. श्रोत्यांना माऊलींनी वेळोवेळी जागृत केलेलं आहे. तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञ तर माझे उघडाय. काही प्रतिज्ञा केली 9व्या अध्यायामध्ये, तुम्ही फक्त इकडे लक्ष द्या, मी तुम्हाला सर्व सुख प्रदान करतो, अशी माऊलींची प्रतिज्ञा आहे. विश्व माऊलींची प्रतिज्ञा आहे. मग जी प्रतिज्ञा केली, मग आपण फक्त लक्ष द्या. कारण या ठिकाणी आपण श्रवण करण्यासाठी आलेलो आहोत. 9विध भक्तीचे प्रकार जे सांगितलेले आहेत, श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदना. 9 प्रकार आहे भक्तीतले. त्यातल्या पहिल्या प्रकाराचं सेवन करण्यासाठी आपण आलेलो आहोत. सहज ब्रह्मरसाचे पारणे, अर्जुना लागी केले श्री नारायणे. त्याचे अवसरे पाहुणे पातलो आम्ही. 6व्या अध्यायातली 2री ओवी. भगवान कृष्ण परमात्म्याने सहजगत्या ठरून गेलेले नव्हते, अरे अर्जुना चल मला तुला गीता सांगायची, असं अजिबात ठरून गेलेले नव्हते. सहजगत्या अनावधानाने युद्धाला गेलेले आणि सहजतेने त्या ठिकाणी श्रीमद भगवद्गीता सांगावी लागली. हे संजयाचे मुखोद्गार आहेत 6व्या अध्यायात. संजय म्हणतो की सहज अर्जुनासाठी ब्रह्मरसाचं पारणं, उपवास सोडण्यासाठी जे जेवण दिलं जातं त्याला पारणं सोडणं म्हणतात. असं पारणं भगवान कृष्ण परमात्म्याने केले. नारायणे, श्री नारायणे केले ब्रह्मरसाचे पारणे. अर्जुना लागीन कसं केलं? सहज केले. आणि त्याचे अवसरे पाहुणे पातलो आम्ही. अचानकपणे त्याच वेळेला आम्ही त्या घरी, कोणाच्या? अर्जुनाच्या. आणि भगवान कृष्ण भोजन देत होते. त्यावेळेला मी अचानकपणे पाहुणा म्हणून गेलो आणि मला ते जेवायला मिळालं. अर्जुनाची पंक्ती परिसनया योग्य होती. तसं तुम्हाला ऐकायचं जर असेल ना, त्या पंक्तीला येऊन बसा तरच हे भोजन मिळेल. नाही तरी गोठी होईल मुक्या बैऱ्यांची. गोठी म्हणजे गोष्ट, एक शब्दाला अर्थ. गोष्ट काय होईल? मुक्याने सांगितली आणि बैऱ्याने ऐकली. असं होऊ नये म्हणून श्रोत्यांना सावधान केलेलं आहे. श्रोत्यांचं अवधान खेचलेलं आहे. कारण श्रोते विन नव्हे वक्ता चितो. तुम्ही बोलविले आम्ही बोलेन. बोलिया रूपाचे रूप दावीन, इंद्रिया करवी भोगविन अतिंद्रियते.
अतिंद्रिय असलेलं तत्व इंद्रियांकडून मी भोगवीन. तुम्ही जर बोलवलं तर मी बोलल. असे माऊलींचे जिथे मुखोद्गार आहे तिथे मी काय पामराने वर्णन करावं. पण आजच्या प्रथम दिवसाच्या सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे विश्ववंदनीय, ज्यांचा कालचा जन्मदिवस होता. तसं जर पाहिलं आपल्या सप्ताह वसंत पंचमीपासून द्वादशीपर्यंत असतो. कितीतरी पर्व काळ आपल्या सप्त्यामध्ये आलेले. थोडंसं परिहार देत असताना ती मांडणी करणं क्रमप्राप्त आहे. कोणता पर्व काळ? आपला सप्त्याचा पहिला दिवस. संत श्रेष्ठ विश्व संत ज्यांना म्हटलं जातं, ज्यांची आर्षवाणी, ज्याला तुकोपनिषद असं म्हटलं जातं, ज्या ग्रंथाला पंचम वेद असं म्हटलं जातं, जी अभंग रचना सगळ्या विश्वाला वेड लावणारी आहे. पण काय करावं, तिथं त्याचं सेवन करणारे मिळत नाहीत. इतक्या उच्च कोटीचे जे अभंग 350 वर्ष झालेत, आजही एकही चरण एकही कडवं कालबाह्य झालेलं नव्हे. ज्या ज्ञानेश्वरीला 725 वर्ष होऊन गेलेत, एकही ओळी कालबाह्य नाही. कोण म्हणतं विज्ञान नाही? विज्ञानाचे सगळे सिद्धांत, विज्ञानाचे सर्व संशोधन ज्ञानेश्वरीत आहेत. अभ्यासक मिळत नाही, त्याला काय करायचं? विठाल त्यांचा जन्मदिवस आहे. वसंत पंचमीला जगद्गुरु संत श्रेष्ठ विश्व संत तुकोबाराय तुकाराम महाराज यांचा जन्मदिवस. शके 1568 हा त्यांचा जन्मदिवस आहे. वसंत पंचमी. आणखी एक पर्व आलेला आहे ज्यांचा जन्मदिन आहे, त्यांचाच अनुग्रह दिन आपल्या या पर्वात आहे. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेवेला कर मस्तकी तो जाना. देवीला करा मस्तकी तो जाना, देवीला करा मस्तकी तो जाना. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर, मस्तकी तो जाना ठेविला कर, मस्तकी तो जाना ठेविला कर. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर, मस्तकी तो जाना ठेविला कर, मस्तकी तो जाना ठेविला कर. राम राम राम. माघ शुद्ध दशमी तुकोबारायांचा अनुग्रह दिन आहे. वसंत पंचमी त्यांचा जन्मदिन आहे. जे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी आहे. कलश हा जळजळीत असतो. ज्यांची अभंग रचना ही आर्षवाणी आहे. इतक्या उच्च कोटीची रचना आहे का तिथे आपली दृष्टी पोचत नाही. आणि ज्या वेळेस आपल्याला कळत नाही त्यावेळेस कोल्याला द्राक्ष आंबट. आपण म्हणतो ते काय आपल्या डोक्याच्या पलीकडे आहे. पण हुशार माणसाने, बुद्धिवान माणसाने जे अवघड असतं त्याच्यासाठी झटायचं असतं. अशा उच्च कोटीची अभंग रचना 4500 अभंग आहेत. गाथा, एकनाथी भागवत आणि ज्ञानेश्वरी हे आपले प्रस्थानत्रयी आहेत. गीता, उपनिषद आणि ब्रह्मसूत्र हे संस्कृतातले प्रस्थानत्रयी आहेत. हे आपले प्राकृतातले प्रस्थानत्रयी आहेत. अशा तुकोबारायांचा अनुग्रह दिन, जन्मदिन. आणखी ज्यांना आम्ही जाणता राजा म्हणतो, उच्च कोटीची दिशा देणारा, सगळ्या जगाने ज्यांचा आदर्श घ्यावा अशा जाणत्या राजाचा जन्मदिवस सुद्धा याच काळात आले. जयंती सुद्धा तिथीनुसार नव्हे, तारखेनुसार. तिथीनुसार पुढे आहे, तारखेनुसार 19 तारीख त्यांची जयंती. असे सगळे पर्वकाळ. आणखी एक जयंती आहे माघ शुद्ध दशमीच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे एकादशीच्या दिवशी ज्यांच्या नावाने स्वच्छता अभियान चालवलं जातं, असे गाडगे महाराज, संत श्रेष्ठ गाडगे महाराज, त्यांचीही जयंती याच पर्वात आहेत. किती पर्वकाळ आपण साधलेले आहेत. साधिला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ. अशा पर्वकाळावर उच्च कोटीच्या कुठलीही क्रिया एखाद्या पर्व काळावर जर केली तर त्याचं फल द्विगुणित असतं, दुप्पट असतं. अशा पर्व काळावर असला आपला हा नामयज्ञ आहे. या नामयज्ञातील आजचं हे पहिलं कीर्तनरूपी पुष्प
गुंफत असताना मुद्दाम होऊन या ठिकाणी खूप कमी वेळ आहे, म्हणून आता काही परिहार न देता आपल्याला अभंगाकडे जायचं. थोडंसं नियमाचं पालन करूया. अभंगाची रचना आर्षवाणी आहे. संत श्रेष्ठ जगद्गुरू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, ज्यांना संत कवी म्हटलं जातं, ज्यांना अनेक उपाधी आहेत. कोणी कोणी काय म्हणतं, श्री पांडुरंग, परमात्मा रुक्मिणी, प्राण संजीवनी. त्यांचे भगवान श्री पंढरीश परमात्म्याचे अति लढिवाळ, अति आवडते वैराग्याचे मूर्तिमंत असलेले पुतळे, ज्यांना भगवान घाबरायचे. काही माणसांना घाबरत असतात बरं का. ज्यांचा अधिकार एवढा मोठा होता, विश्वासू तो करी स्वामीवरी सत्ता, इतका मोठा असलेले अधिकार त्यांची आज ही शब्द सुमन आपल्या कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेले आहेत. त्यांच्या गाथेतील नामपर प्रकरणातील आजचा अभंग आहे. बंदिस्त आहे म्हणून मुद्दामहून अतिशय गोड अभंग, आपल्याला जीवनाला दिशा देणारा, आपण काय करावं, काय केल्याने काय प्राप्त होईल, कशासाठी करावं, उच्च कोटीची ही शब्दरचना आहे. या शब्दांपर्यंत आपण पोहोचूच असं म्हणू शकत नाही. फक्त आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे, यत्न करू शब्दच्या मुच्या जीवाचे जीवन, शब्देची गौरव पूजा करू. शब्द हा काय करत असतो? शब्द बहुसाल उपकाराच्या राशी. शब्द काय करत असतो? अनुभूतीच्या दरवाजा प्रत नेऊन पोहोच करत असतो शब्द, आणि मागे सरत असतो. म्हणून तर श्रुती नेती नेती म्हणती, वेद तेथ मौनावला. ज्या ठिकाणी ते स्वरूप अनुभवायचं असतं, स्वस्वरूप आत्मस्वरूप परमात्म्याचं स्वरूप जे अनुभव घ्यायचा असतो, तो शब्दात व्यक्त करता येत नाही. शब्द त्या ठिकाणी जाऊन कुंठित होतात, शब्द दरवाजा प्रत नेऊन पोहोच करत असतात. आमचे बाबा खूप छान दृष्टांत सांगायच्यासाठी बाबा सांगायचे, पूर्वीच्या काळी राजकन्येचा विवाह झाल्यानंतर तिची देखभाल करण्यासाठी तिच्या माहेरकडच्या राजाकडून पूर्वीच्या काळी आनंदगाई दिली जायच्या. बरोबर आहे ना महिलांना? तशा त्या राजकन्येला राजाकडची तिची आवडती असलेली सखी दासी म्हणून त्या सासरी पाठवली जायची. आवडती सखी पाठवली जायची. दृष्टांत खूप मार्मिक आहे, बाबांचं दृष्टांत आहे आमच्या. ती सखी तिच्याबरोबर सर्व ठिकाणी तिने तिची काळजी घ्यायची असते. कुठंच विसंबायचं नसतं, पाणी प्यायला सुद्धा नाही. प्रत्येक ठिकाणी एक क्षणभर सुद्धा तिला विसंबायचं नसतं. तिची पगाराची व्यवस्था माहेरकडून असते, राजाकडून असते. सर्व काळजी घ्यायची असते. सर्व ठिकाणी तिला प्रवेश असतो, पण एका ठिकाणी तिला प्रवेश नसतो. त्या सखीला, तिच्या मैत्रिणीला, असलेल्या दासीला जे शयनगृह असतं राजकुमार आणि राजकुमारींचं, राजकुमाराचं आणि राजकुमारीचं जे शयनगृह असतं, त्याच्या फक्त दरवाजा प्रत ती जाते, त्याच्या पलीकडे तिला जाता येत नाही. याच्यापेक्षा खाली जाऊन सांगायचं नाही. मग जी मैत्रीण त्या शयनगृहाच्या दरवाजा प्रत जाते, तसं शब्द सर्व ठिकाणी चालतात. दृष्टांत कशासाठी सांगतो ऐका, माऊलींची सगळी वाणी अशी आहे. शब्द सर्व ठिकाणी चालतात, पण अनुभूतीच्या दरवाजा प्रत नेऊन सोडतात, आणि शब्द आयलीची थडी सरे, शब्द माघारी सरे, शब्द मागे सरकत असतात. म्हणून या शब्द रचनेमध्ये आपण अनुभव घ्यायचा असतो. संतांनी काय केलं? आलेले अनुभव जगापुढे प्रतिपादन केले, प्रतिपादित केले. बोला. अनुभवाले अंगात या जगात तसे, ते या जगात तसे, ते या जगात तसे. अनुभवाले अंगात ते या जगात तसे, ते या जगात तसे. अनुभवाले अंगात या जगात तसे, ते या जगात तसे, ते या जगात तसे, ते या जगात तसे, ते या जगात तसे. अनुभवाले अंगात ते या जगात तसे, ते जगात तसे, ते या जगात तसे, ते या जगात तसे. त्यांनी पहिला अनुभवलं, नंतर जगाला सांगितलं. आमचं उलट झालं. आम्हाला अनुभव असतो का नाही आम्ही नाही सांगू शकत, पण आम्हाला सांगायची खूप घाई झालेली आहे. संतांनी 99.99 अनुभवलं, आणि 1 पॉईंटमध्ये त्यांचे हे रजकन म्हणजे हे ग्रंथ आहेत. आम्हाला किती पॉईंटमध्ये अनुभव असतो हे आम्ही सांगू शकत नाही, पण आम्ही सांगतो खूप. काय सांगतो यालाही मर्यादा नाही. आज आपल्याला त्या विषयाकडे नाही जायचं. सांगायचं तात्पर्य वारकरी संप्रदायामध्ये खूप दिग्गज, खूप विद्वान आणि ग्रंथसंपदेची रेलचेल आहे. एक एक अभंगात आयुष्याचं आयुष्य वेचलं तरी त्याचा थांग लागत नाही.
एकेका ओळीत आयुष्य जरी संपवलं तरी आपण त्याचा थांग ही ओवी कुठपर्यंत पोचते सांगू शकत नाही. इतकी त्याची खोली आहे, इतकी त्याची उंची आहे. अशी ही आर्षवाणी जगद्गुरु तुकोबरायांचा हा अभंग आहे. 4 चरणाचा अभंग आहे. नामपर प्रकरणातील अभंग आहे. नाम साधना कलियुगामध्ये सर्वांसाठी करता येण्यासारखी आणि सर्वांना सुलभ असलेली साधना आहे. संत एकांती बैसले. सगळ्यांनी काय केलं, एकांतात बसले आणि त्यांच्या लक्षात आलं काय करावं ह्या लोकांना. विषय ओढी भुलले जीव, कोण करील त्यांची कीव. सगळे विषयात रमलेले आहेत, नाही का आपण रमलेले. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पंचविषयात आपण अडकलेलो आहोत. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय, शीतोष्ण सुख दुःखदा, आगमा पायनो नित्य स्थान स्थितिक्ष स्वभारत. पंचतन मात्रा, पंचविषय, पंचमहाभूतापासून निघणारे 5 विषय, 5 विषयांना सेवन करणारे पंच ज्ञानेंद्रिय आणि त्याच्यातच आपण अडकलेलो. याच्या पलीकडे काही असतं, याच्या पलीकडे कुठं जायचं असतं, स्वस्वरूप असतं, आत्मस्वरूप असतं, हे कोणाच्या लक्षातच येत नाही. मग हे सुटायचे कधी, या प्रक्रिया ग्रंथात जाणार कधी, हे अधिकार प्राप्त करणार कधी. मग यांच्यासाठी ह्या लोकांना काय करावं. संतांची तळमळ आहे. संतांनी तळमळीनं त्यांच्या लक्षात आलं कर्ममार्ग तर अतिदुस्तर आहे, इतकं सूक्ष्म आहे. कर्म थोडं जरी चुकलं तरी त्याला खूप मोठे दोष लागतात. ज्ञानमार्ग अति कठीण आहे, योग मार्ग कठीण आहे. मग सर्वांना सुलभ असणारा, सर्वांसाठी सुलभ असणारी पायवाट संतांनी केली. सर्वांसाठी केला राज्यभार. सारे ऐसा केला राज्यभार. सारे ऐसा केला राज्यभार. साले ऐसा केला राज्यभार. मोडलिया वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार. चाले ऐसा केला राज्यभार. चाले ऐसा मोडलिया वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार. चाले ऐसा केला राज्यभार. चाले ऐसा. अतिशय कठीण, अतिशय सूक्ष्म, अतिशय दुस्तर असलेल्या या वाटा, हे रस्ते मोडले आणि सर्वांना चालता येईल, सर्वांसाठी सुलभ सोपी पायवाट. नाम साधना ही सोपी पायवाट आहे, सर्वांना करता येण्यासारखं आहे. आणि त्याला वेळे काळेचं बंधन नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. त्याला उच्चाराला काळ वेळ कशाचंच बंधन नाही. या सर्वांसाठी सुलभ, सर्वांना करता येण्यासारखी सकळांशी येथे आहे अधिकार. कलियुगे उतार हरिचा नामे. कलियुगे उतार हरिचा नामे. कलियुगी उद्धार हरिचा नाम. हरिचा नाम कलियुगी उद्धार हरिचा नाम. सकळा से ते आहे अधिकार. सकळा से ते आहे अधिकार. हा कलियुगी उद्धार हरिचा नामे. कलियुगी उद्धार हरिचा नामे. कलियुगी उद्धार हरिचा नाम. हे कलियुगी उद्धार हरिचा नाम. सगळ्यांना अधिकार आहे. यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर. सर्वांना नारी नर याच्या खाली बसलेलो आहोत ना पण सगळे. ही सगळी संतांची कृपा आहे, तुकोबरायांची कृपा आहे, माऊलींची कृपा आहे. सगळ्यांना खुला रस्ता तयार केला. माऊलींनी सुद्धा तिरे संस्कृताची गहने, थोडोनी शब्द सोपाने, रचिली धर्मनिधाने. श्री निवृत्ती देवे. संस्कृत पेटीत अडकलेलं ज्ञान तोडलं. संस्कृतातले कुलपच तोडून टाकले आणि सर्वांसाठी खुला रस्ता केला. पण सर्वांसाठी खुलं केलं तरी कोण वाचते, कोण वाचतं ज्ञानेश्वरी? नाही हो, आम्हाला ते कळतच नाही. प्राकृत भाषा आहे, सोपी भाषा आहे.
एखादा पाहुणा आपल्याकडे पुन्हा पुन्हा घरी आला तर ओळख होईल ना, पुन्हा पुन्हा वाचलं तर कळेल ना, कधीच वाचायचं ना आम्हाला कळत नाही म्हणायचं. एक प्राध्यापिका भेटली मला पुणे विद्यापीठात. काय म्हटली माहिती आहे? अहो सर म्हटली, मी ज्ञानेश्वरीतल्या शब्दरचनेने वेडी झाले. काय म्हटली? असे इतका शब्दसाठा जगातल्या कुठल्याच ग्रंथात नाही. खद्योत माहिती आहे तुम्हाला? खद्योत काय काय शब्द आहे. खद्योत म्हणजे काजवा, कितीतरी दरदूर, दरदूर म्हणजे बेडूक, अशी इतक्या उच्च कोटीची शब्दरचना आहे. इतके शब्द, पर्यायी शब्द जगातल्या कुठल्याही भाषेत नाही आणि इतकं संशोधन कुठल्याच भाषेत नाही. आम्ही म्हणतो आता संशोधक निर्माण झाले. गॅलिलिओने कधी शोध लावला? गॅलिलिओने हातला. कोपर्निकसने कधी शोध लावला? पृथ्वी गोल आहे. माझा स्वतंत्र विषय आता इथं मांडत नाही, ज्ञानेश्वरीतील विज्ञानवाद बरं का, थोडा आवडा. तर ते 15व्या शतकात शोध लावला त्यांनी. आमच्या माऊलींनी 13व्या शतकात 725 वर्षापूर्वी सांगितलं. एक नैष्कर्म्य सांगत असताना एक ओवी सांगून टाकली. काय ओवी सांगितली? उदो असतो चेनी प्रमाणे, तैसे सूर्याचे न चालताची चालणे. उगवणं आणि मावळणे याचं प्रमाण घेऊन सूर्य चालत नाही म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरते. हे ज्ञानेश्वरीतलं विज्ञान आहे. तैसे विद्युलतेचे स्फुरण. आता किती किती सांगायचं, आपला विषय सोडायचा आहे. माऊलींनी इतकी रचना केली. पवन ऊर्जा, विद्युत ऊर्जा, हे सगळं गॅस, मुंबईला असलेला, बॉम्बे हायला असलेला तो गॅस, याचे सगळे संशोधन ज्ञानेश्वरीत आहेत. ते लोक अभ्यास करतात पाश्चात्य. त्यांचं नवं आणलं का मग आम्हाला विशेष वाटतं बरं का. तर त्या ठिकाणी सांगायचं तात्पर्य, अशा उच्च संत आमचे द्रष्टे पुरुष होते. हजारो वर्ष पुढे पाहत होते. नव्हे नव्हे आता नाही. हे शब्द जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे शब्द तसेच राहणार. म्हणून वारकरी संप्रदायाची परंपरा ही अनादी आहे आणि पुढेही अनादी काळापर्यंत ती टिकणार आहे. कलियुग सुरू होऊन किती वर्ष झाले माहीत आहे का? कलियुगाचा कालावधी सांगितला, बाकीचे युग सांगत नाही. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग. कलियुगाचा कालावधी 4,32,000 वर्ष आहे. किती? 4,32,000 वर्ष. आणि सुरुवात होऊन आत्ता हे वर्ष किती माहिती आहे का तुम्हाला? कलियुगाचं हे वर्ष आहे 5,122 वर्ष आहे. कोरोनाचा काळ बरं का. 5,000 लोकांना वाटलं संपलं सगळं. अजिबात संपणार नाही. अजून वजा करा. 4,32,000 वजा 5,0122. श्रीमद भगवद्गीतेची जयंती झाली 25 डिसेंबरला, आत्ता 2019ला. 5,157वी गीता जयंती झाली श्रीमद भगवद्गीतेची. हे सगळे काल प्रमाण वगैरे आपल्याला तिकडे जायचं नाही, महत्त्वाचं सांगायचं. हे तसेच राहणार आहे. अशा आर्षवाणी तुकोबरा यांची नामसाधनेचं महत्त्व सगळ्या सार काढलं त्यांनी. कसं सार काढलं? अण्णांचे वाक्य आहे. विठ्ठल विठाला 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 विठाला. मोठ्यांचं नाव घेतलं की वाणीला पवित्रता येत असते बरं का. अण्णा म्हणजे अण्णाच, जगन्नाथ अण्णा पवार, ज्यांना विद्यावाचस्पती म्हणायचे, प्राप्तस्मरणे वैकुंठवासी. त्यांनी रचना केलेली शब्दांची नीट ऐका. काय म्हटले अण्णा? वेदरूपी गाय संकल्पना केली बरं का, दृष्टांतातून ऐका. वेदरूपी गाय, तिचं दोहन करून काढलेलं दूध म्हणजे उपनिषद. गाईचं सार दुधात असतं. वेदरूपी गाय, तिचं दोहन करून काढलेलं दूध म्हणजे उपनिषद. त्या दुधातलं सार, त्याच्यावर प्रक्रिया करावी लागतात. माता भगिनींना विचारा काय प्रक्रिया करावी लागते. ते दूध तापावं लागतं, सा येऊ द्यावी लागते, थंड होऊ द्यावं लागतं, विरजण टाकावं लागतं, नंतर मंथन करावं लागतं आणि नंतर लोणी निघतं. सारे ताकाचे अंश फेडणे, तयाचे नाव लोणी काढणे, घरी ताकाचे सरोवर, येथ नवनीताचे पूर काल्याच्या अभंग बरं का. नवनीताचे पूर सेवन करण्यासाठी आपण आलेलो आहोत. घरी काय आहे? ताकाचे सरोवर. असार ते सुख. तर अशा रीतीनं त्या दुधातलं सार म्हणजे लोण्याचा गोळा. वेदरूपी गाय, तिचं दोन करून काढलेलं दूध म्हणजे उपनिषद. त्या दुधातलं सार म्हणजे लोण्याचा गोळा. लोणी कळतंय ना, एका हाताने गोळा करायची आमची आई बरं का, एका हाताने. लोण्याचा गोळा म्हणजे श्रीमद भगवद्गीता. दुधातलं सार म्हणजे सगळ्या शास्त्राचं सार एकाच ओवीत माऊलींनी सांगितलं. हे गीता नाम विख्यात, सर्व वाङ्मयांचे मतित, आत्मा जेने हस्तगत रत्न होय. हे गीता नावाचं विख्यात प्रसिद्ध असलेलं शास्त्र, सगळ्या जगातले जे जे काही वाङ्मय असतील त्या वाङ्मयाचा मतितार्थ म्हणजे सार म्हणजे लोण्याचा गोळा. त्यातही कर्म आहे, ज्ञान आहे, उपासना आहे. काही
टाकाऊ भाग असतो लोण्याच्या गोळ्यासुद्धा असतो ना, मग ते कडून घ्यायचं. कडून घेऊन त्यात विशिष्ट प्रकारचा पदार्थ निघतो कढवल्यानंतर, बेरी म्हणतात. मग पिवळा धमक तयार झालेला त्याला साजूक तूप, ते म्हणजे भगवंताचं नाम, ते म्हणजे विष्णू सहस्त्रनाम. म्हणून या नामाला किती महत्व आहे. त्या साजूक तुपात, पुढे ऐका, आणखी अण्णांची रचना आहे बरं काही, त्या साजूक तुपामध्ये तळून घोळून तयार केलेले पदार्थ, गुलाबजाम असतील, जिलेबी असतील, तुपात बरं का, त्या साजूक तुपामध्ये भगवंताच्या नामामध्ये घोळून तयार केलेले पदार्थ म्हणजे संत वाङ्मय. विठ्ठल नामाला किती महत्व आहे, नाम साधनेला किती महत्व आहे. म्हणून नाम घेता वाया गेला, कुणीच वाला जात नाही नाम घेताना. आणि सर्वांना घेता येतं, कोणत्याही काळी घेता येतं, कुठेही घेता येतं. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा, नारायण ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. अशा या नामाचं अत्यंत महत्व आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात काय म्हणतात, सदा नाम घोष करू हरि कथा, 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 सदा नाम घोष करू हरि कथा. तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्त समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्त समाधान, सर्व सुख ल्याल सर्व अलंकार, 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 सर्व सुख ल्यालो 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 सर्व अलंकार. जे सांगण्यासाठी आम्हाला जीवाचा आटापिटा करावा लागतो. संगीत हे एक असं साधन आहे, सहजगत्या आपल्या हृदयापर्यंत पोहोचवत असतं. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. एका एका शब्दाला खूप महत्व आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले करू, म्हटले करा नाही म्हटले. करू म्हणजे तुम्ही आम्ही केळी मिळी गदारोळी, करू करा नाही म्हटले. काय करू? सदा करू. आपल्या पत्रिकेत नाव असतं अखंड हरिनाम सप्ताह. कधी कधी नाही, अखंड. ज्याच्यामध्ये खंड नाही, नामामध्ये खंड नाही, म्हणून विना चालू असतो. आता विण्यात सुद्धा सारखं भजन करायचं असतं बरं का, त्याला अखंड म्हणायचं. सदा नाम घोष करू हरी कथा,
तेने सदा चित्ता समाधान. चित्ताला समाधान प्राप्त करण्यासाठी हरिकथा करू, चित्ताला समाधान प्राप्त करण्यासाठी नामघोष करू. नामघोष करून काय प्राप्त होतं? लावूनी मृदुंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्मरस. आवडीने मृदुंग श्रुती टाळ घोष नामघोष ही सर्वात महत्त्वाची साधना आहे. किती प्रकारे घोष करता येतो आपल्याला? या ठिकाणी असताना वैखरीतून नामघोष करता येतो, मध्यमेत नाम घेता येतं, पश्चंतीमध्ये नाम घेता येतं आणि परेमध्ये नाम घेता येत असतं. वैखरीतून घेत घेत ते नाम कुठपर्यंत गेलं पाहिजे? परेपर्यंत गेलं पाहिजे, मग आनंद निर्माण असतो. अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू तेत क्षुदे तृषेचा आडधरू केवी असे प्रसादे सर्व दुःखानां हानी रसोपजायते. देखे अखंडित प्रसन्नता आथी जेथ चित्ता तेथ रिगणे नाही समस्ता संसार दुःखा. ज्याच्या ठिकाणच्या अंतःकरणाला सदोदित प्रसन्नता आहे तिथं संसाराचं दुःख जाऊ शकत नाही. ती प्रसन्नता प्राप्त करणं म्हणजे चित्ताचं समाधान. चित्ताचं समाधान आपोआप नाही होत. तुकोबारायांनी हे शब्द आपल्या पुढे मांडलेत, दिलेत. त्यांनी कितीतरी काळ साधना केली. साधना केल्यानंतर सिद्ध दशा प्राप्त झाली, साक्षात्कार झाला. आणि त्या साक्षात्काराची ही वाणी आहे. त्यांची ही वाणी कशाची आहे? अनुभवजन्य आहे, साक्षात्कारी वाणी आहे. फुकट कोणतीच गोष्ट मिळत नाही. विठ्ठल आपण साधा व्यवहारात जरी काही गोष्टी मिळवायला गेलो तर किती सायास लागतात, किती कष्ट लागतात. विनासायास कोणतीच गोष्ट मिळत नाही. फक्त जाता थोडी दृष्टांताची रचना असावी म्हणून एक दृष्टांत देतो ऐका. कारण सर्व सुग्रंथीला म्हणायचं असतं, जिला फोडणी कुठं द्यायची, काय काय घालायचं ते कळत असतं. तसं याच्यामध्ये सुद्धा वाक्पुष्प गुंफत असताना सुद्धा काही दृष्टांत असले पाहिजे. काहींना दृष्टांत आवडतात, काहींना गायन आवडतं. सर्व रंगाचे श्रोते असतात म्हणून सर्व रंगभरणी करायची असते. तर या ठिकाणी काहींना प्रक्रिया आवडतात, काही उच्च कोटीचे श्रोते असतात, वेदांतातल्या प्रक्रिया आवडतात. आणि कधी कधी जर प्रक्रिया मांडायला गेलो तर काहींना झोप येते बरं का. म्हणून प्रक्रिया सगळ्या गोष्टींची रंगभरणी योग्य ठिकाणी सर्व रस ओतून जी भाजी तयार केली तिला रंग येत असतो. दृष्टांत सांगतोय का. एक राजा होता उत्तर भारतामध्ये आणि त्या राजाला अशी बातमी समजली की हिमालयामध्ये एक साधू महात्मा आहे आणि तो साधू महात्मा त्याच्याकडे अशी एक विद्या आहे की तो वनस्पतीपासून सोनं तयार करतो. काय तयार करतो? वनस्पतीपासून सोनं तयार. राजाला बातमी समजली. एक काळ मंत्रशक्ती, एक काळ तंत्रशक्ती आणि आज चालू आहे ती यंत्रशक्ती. आज कोणती शक्ती आहे? यंत्रशक्ती. याचा अर्थ मंत्रबोध झाले असा अर्थ नाही, तंत्रशक्ती संपली असा अर्थ नाही. रियाज करणारे माणसं नाहीत. रियाज जर केला तर मंत्राची काय ताकद आहे जे बावडींना विचारा. वयाच्या 78व्या वर्षी शपथविधी घेत असताना त्या ठिकाणी 16 मिनिट वेदाच्या मंत्राच्या पुष्पांजलीनं त्यांनी त्या ठिकाणी पदग्रहण केलं अमेरिकेमध्ये. किती उच्च कोटीचे विचार आहे आपले वेदातले, सुक्त, गीतेतले श्लोक. अहो आमचे बाबा सांगायचे, नाही कळणार तुम्हाला ते शब्द, पण कधीतरी कळेल ना. बाबांची वाक्य असायचे, मुलगी खेळता खेळताच उपर होत असते, तसं ऐकता ऐकताच हे कळत असतं. पण ते जर ऐकलंच नाही, तेवढ्या बावल्याचेच खळ ऐकत बसलो तर हे शब्द आपल्या कानावरच जर गेले नाही तर कधी कळणार ना. आपण कधी ज्ञानेश्वरीकडे येणार, कधी गीतेकडे येणार. म्हणून तेच सांगायचं असतं बरं का, तेच सांगायचं असतं. तर राजाला बातमी समजली. साधू महाराज वनस्पतीपासून काय तयार करतात? सोनं तयार करतात. राजा थेट साधूकडे आपल्या काही सेवकांना घेऊन साधूंच्या एकांतवासामध्ये बहु एकांतावरी प्रीती सदा जनपदाची खंती किंबहुना मूर्ती ज्ञानाची. तो ज्ञानाची लक्षणं सांगत असताना ज्याला एकांत आवडतो तो ज्ञानी आणि ज्याला बुजबुज आवडते तो अज्ञानी असं शास्त्र सांगते बरं का. खूप लोकांची गर्दी होणं, खूप लोकांनी कौतुक करणं, जे लोक टाळ्या वाजवतात ना साहेब तेच लोक पुढे शिवाय देत असतात. म्हणून सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो सुखी संतोषान यावे दुःखी विषादान भजावे आणि लाभा लाभ न धरावे मना माझी. साम्या परोते प्राप्ती जगी नाही अर्जुना समत्व चित्ताचे
तेची सार जाण योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य असे. आपल्या घरात ज्या इम्पोर्टेड वस्तू असतात, इलेक्ट्रॉनिक वस्तू, त्या उडू नयेत. फ्रीज असेल, मोठमोठ्या कॉम्प्युटर काय, त्या उडू नयेत म्हणून काय असतो, त्याला काय म्हणतात त्या मशिनरीला? स्टॅबिलायझर. बरोबर आहे ना? स्टॅबिलायझर. का बरं? बाहेरून येणारा पॉवर किती प्रमाणात घ्यायचा ते स्टॅबिलायझर ठरवत असतं. आतले पार्ट महाग असतात म्हणून स्टॅबिलायझरची फ्यूज उडते किंवा उडाला तरी तो तितका महाग नसतो. तसं आध्यात्मिक विचार, ज्ञानेश्वरी, गाथा, हे कीर्तन, हे कशासाठी ऐकायचं? हे म्हणजे आपल्या डोक्यावर घेतलेलं स्टॅबिलायझर आहे. बाहेरून येणारा पॉवर किती घ्यायचा हे स्टॅबिलायझर ठरवत असतं. ज्याच्याकडे हे असतं ना, तो साम्य स्थितीत असतो. त्याची व्यवस्था बदलली तरी त्याची अवस्था बदलत नाही. पण आमची थोडी व्यवस्थित कमी जास्त जरी झाला, आवाज जरी कमी जास्त झाला तरी आमचं हलतंय, समजायचं तो महाराज प्रापंचिक. विठाला व्यवस्थेबरोबर ज्याची अवस्था बदलत नाही, परिस्थितीच्या बदलाबरोबर ज्याची स्थिती बदलत नाही, ती स्थिती प्राप्त करून देणारं संत वाङ्मय आहे. अवस्था प्राप्त करून देणारं संत वाङ्मय आहे. मग त्याच्याकडे आपण झुकलं पाहिजे का नाही? स्थिरता आली पाहिजे का नाही? सुखदुःख पचवण्याची क्षमता आपल्यात आली पाहिजे का नाही? आपण कशासाठी आलो आहोत? स्वस्वरूपाचं ज्ञान करून घेणारे हे शास्त्र आहे. स्वतःचा आरसा आहे, आपलं प्रतिबिंब, आपला स्वतःचा. मला तुम्ही सगळे सन्मुख आहात, पण माझा चेहरा मला स्वतःला विन्मुख आहे. मला स्वतःचा चेहरा जर पाहायचा असेल, दर्पणाचे आधारे काय लागेल? आरसा घ्यावा लागेल. तसं आपल्याला स्वतःचं प्रतिबिंब, आत्मप्रचिती जर घ्यायची असेल तर या ग्रंथात पाहावं लागेल, या शास्त्रात पाहावं लागेल, या संत वाङ्मयात पाहावं लागेल. तसं आपल्याला समजू शकणार नाही. हे अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाठी, तैसे संत जगी क्रिया करून दावी ती अंगी. बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली. संतांनी आपल्यासाठी खाली आले, त्यांनी आपल्याला हे शिकवलं. ते म्हटले क्रिया करून दाखवत असतात. असे एकांतावरी प्रीती आपण इथून गेलो होतो. साधू महात्म्याला एकांत आवडत असतो. वाचस्पतीचे निपाडे सर्वज्ञता जरी जोडे, तरी महिमे भेनेदडे वेडवी माझी. वाचस्पतीपेक्षा सर्वज्ञ ज्ञान जरी असलं तरी मोठेपणा येऊ नये म्हणून वेडवे माझी धडे. आणि सगळ्यात महत्वाचं ऐका, ज्ञान पचवण्यासाठी नीट ऐका बरं का, वाक्य एक एक महत्वाचे वाक्य बुद्धीत नोट करून ठेवत चला. ज्ञान पचवण्यासाठी, पैलवान होण्यासाठी जर 2 लिटर दूध प्यायचं असेल तितका व्यायाम करावा लागतो, तितक्या जोर बैठका काढाव्या लागतात. तसं ज्ञान सुद्धा पचवण्यासाठी ज्ञानाने कधी कधी फुगा होत असतो. माऊली सांगतात, नवल अंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानाचे पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. आम्हाला थोड्या वेळा पाठ झाला मग माझ्यासारखा कोणी मजहुनी ज्ञानी कोण आहे? अल्पविद्या परी गर्व शिरोमणी मजहुनी ज्ञानी कोण आहे? अंगी भरे ताठा कोणासी मानिना. अशी अवस्था येत असते, फुगा होत असतो. फुगा कधीतरी फुटत असतो. थोड्या चाल्या आल्या तरी आमच्यात फुगा होतो. तुम्ही नाही बरं का. आपल्यामध्ये काय सांगण्याचं तात्पर्य, हा अहंकार ज्ञानाला जास्त बाधक आहे, अज्ञानाला नाही. ते म्हणतं मला काय येतं बाबा, मी वेडी हळत नाही का. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकांची, हे सांगत होतो आपण. ज्ञान कोणती गोष्ट मिळवणं सोपं असतं, पण टिकवणं अवघड असतं. त्याला योगक्षम म्हणतात. योग म्हणजे प्राप्त होणं, क्षम होणं, टिकणं. योगक्षमं वहाम्यहम् अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षमं वहाम्यहम्. त्याचा योग क्षम म्हणजे परमार्थाला अनुकूल असलेली साधनं देतो आणि ती टिकवतो असा अर्थ आहे. खाणं पिणं नव्हे, उच्च कोटीचे अर्थ येते बरं का. आपण सांगत होतो राजा, तो महात्मा एकांतात, राजा गेल्यानंतर त्याला विक्षेप वाटावा. विक्षेप. राजाने पाय धरले, महाराज कशासाठी आलात? काय नाही, तुम्हाला जी विद्या येते ना वनस्पतीपासून सोनं तयार, ती मला शिकवा. नगराला लोकांना उपयोग होईल, ती लोक कल्याणार्थ मी त्याचा वापर करेन. साधूने सांगितलं, महाराज अशी विद्या वगैरे मला काही येत नाही. अशी विद्या जर मला येते तर मी माधुकरीच्या अन्नावर कशाला, मी गावात जातोय माधुकरी मागून त्याच्यावर खातोय. मला अशी विद्या वगैरे काय येत नाही. राजा पुन्हा विनंती करत होता साधू महाराज. साधू महाराज काही तयार होईना. दुपार झाली पण साधू महाराज सांगत होते, मला अशी विद्या वगैरे काही येत नाही. राजा शेवटी थकला 4 वाजेपर्यंत. कामाच्या अपूर्णतेत क्रोध आणि कामाच्या पूर्णतेत लोभ. ध्यायतो विषयान् पुंसां संगास्तेषु उपजायते संगास जायते काम कामात क्रोधो विजायते क्रोधात भवति सम्मोहात सम्मोहात स्मृतिभ्रमा स्मृतिभ्रंशात बुद्धिनाश
बुद्धिनाशात प्रणश्यती. गीता 2रा अध्याय. स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगत असताना विनोबाजींनी ते श्लोक, विषयांचे करी ध्यान त्यास तो संग लागला, संगातून फुटे काम क्रोध कामात ठेविला, क्रोधातून जडे मोह मोहाने स्मृती लोपली, स्मृती लोपे बुद्धिनाश म्हणजे आत्मनाशाचे. मला 3रीला असताना हे 16 श्लोक पाठवते स्थितप्रज्ञाची. या मुलांकडून आता जर पाठ करून घेतले ना, आता जर पारायण केले ना, हे भविष्यात पुढे जाणकार होतील. ज्ञानेश्वरीच्या पारायणाची खूप महती माता भगिनीनं ऐकून घ्या, पाठवा मुलांना. कारण काहींना वाटतं अभ्यास बुडतो, मूर्खपणा आहे बरं का, अजिबात नाही. त्याने बैठक वाढते, आसन सिद्धी होते, कळतं ना. जी मुलं, इथला एक विद्यार्थी माझा मित्र तयार झाला राजू म्हणून, 22 तास एका बैठकीत वाचतो. UPSC देऊ राहिलेले आता सध्या, कलेक्टरची परीक्षा देऊ राहिला. 22 तास एका ठिकाणी बैठक करावं लागतं. याला आसन सिद्धी म्हणतात. ज्ञानेश्वरीच्या पारायणातून पहिलं फल आसन सिद्धी, दुसरं फल वाचाशुद्धी, तिसरं फल बुद्धिमत्ता वाढणं. कितीतरी आम्ही विज्ञानातून सिद्ध करू, 35 प्रकारचे फळ आहेत, पण आपल्याला ते सांगायचं नाही, महत्त्वाचं सांगायचं. आपण सांगत होतो राजाला कळत होतं, राजाला माहीत होतं साधूला नक्की विद्या येते. राजाच्या कामाच्या अपूर्णतेत क्रोध निर्माण झाला आणि आपल्या सेवकांना, शिपायांना सांगितलं, पकडा रे म्हणे या साधूला, बेड्या टाकन, घ्या नगरात. लगेच बेड्या टाकल्या, खेचत साधूला नगरात आणलं. पुन्हा राजाने सांगितलं, ती विद्या शिकवता का नाही, मी तुम्हाला परत सांगतो, विनंती करतो. साधू म्हटलं, महाराज जे मला येत नाही मी शिकू कस? टाका म्हणे ना तुरुंगात. 6 महिने तुरुंगात टाकलं. तुरुंगात टाका, 6 महिन्याची सजा. 6 महिन्यात जर शिकवलं ठीक, नाहीतर 6 महिन्याने तुम्हाला फाशी शिक्षा. राजाने सांगितलं. साधू महाराज राहिले 6 महिने, तुरुंगात टाकलं. राजाने त्यांना बंदिस्त केलं. नगराचा प्रधानजी हुशार होता. ज्यावेळेस मंत्री असेल, हे असेल, यांच्या भोवतीची माणसं नीट ऐका बरं का, विद्वान असतात, हुशार असतात सभोवतालचा, त्यावेळेस त्या परिसराचा विकास होतो बरं का. आणि ज्यावेळेस नुसते गुदगुल्या करणारे असतात, त्यावेळेस तो परिसर भकास होत असतो. याची लावालावी कर, त्याची लावालावी कर, असं जर पुढे असेल तर तो परिसर अधोगतीकडे जात असतो. शास्त्र सांगतंय, शास्त्रातले सिद्धांत आहे बरं का. राजाभोवती विद्वान असावेत, बुद्धिवान असावेत, दिशादर्शक माणसं असावीत, दूरदृष्टी पाहणारा असावे. कुठलं कार्य करत असताना कमीत कमी 100 वर्ष 50 वर्ष पुढे दृष्टी असावी. आणि दूरदृष्टी असलेली माणसं विकास करत असतात, लांब पाहणारी माणसं असावी. प्रधानजी हुशार होते. महाराजांना सांगितलं, महाराज तुम्हाला ती विद्या शिकायची. म्हटलं त्याच्यासाठीच अटक केली. कोणाला? साधू महाराजांना. म्हणे एक पर्याय आहे, एकच उपाय आहे. ही साधू मंडळी लहरी असतात, तुम्ही फाशी दिली तरी ते विद्या शिकवणार नाही. विद्या येते त्यांना पण ते शिकवणार नाही. महाराज म्हटले काय करायचं? एक उपाय आहे. राजा जिज्ञासू होता. तुमची दिनचर्या संपल्यानंतर, सगळं राज्य कारभार आटोपल्यानंतर, दिनचर्या झाल्यानंतर संध्याकाळी तुम्ही वेषांतर करायचं. झोपायच्या वेळेला कपडे बदलून त्यांच्या सेवेत जायचं. सेवा इतकी करायची, काही दिवसांनी 6 महिन्याच्या आत ते तुम्हाला आपोआप प्रसन्न होतील आणि ती विद्या शिकवतील. राजा जिज्ञासू होता. शुभाष्य शीघ्रम, त्याच दिवशी राजाने सुरुवात केली. चांगला विचार मनात येताच कृती करा बरं का. वाटलं ना आज माळ घालावी, लगेच घाला बरं का, नाहीतर कधी तो विचार टिकत नसतो. निर्माण होणारा सद्विचार कुठं या दूषित वातावरणात विरून जातो, त्याचा तपास सुद्धा लागत नाही. जाता जाता आठवलेलं उदाहरण सांगतो. मामांचं श्रीरामपूरला कीर्तन होतं, दांडेकर मामांचं. कीर्तन करत असताना मामांनी, त्या नाव श्रीरामपूर मामांनी दिलेलं बरं का. रामनवमीला कीर्तन असायचं. श्रीरामपूर हे नाव दांडेकर मामाने दिलं, फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य बरं का. तर त्यांनी ते नाव दिलेलं आहे. त्यांच्या कीर्तनात त्यांनी जाहीर केलं की मंदिराला वर्गणी द्या. एक जण थांबा म्हटला, मामा हा लगेच 2 लाखाचा चेक घ्या माझा. मामा म्हटलं, अरे कीर्तन झालं द्या ना. तो म्हटला, त्याला स्थितिस्थापकत्वाचा नियम म्हणतात, विस्थापितच. फांदीचं फुल तोडण्यासाठी आपण फांदी ओढतो, ओढून धरतो, तोपर्यंत ती फांदी ओढलेली असते. कीर्तनात सगळ्यांना वाटतं वा 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 आपल्याला असं करायला पाहिजे, फांदी ओढलेली बरं का. फुल तोडलं, फांदी सोडली, पुन्हा जागेवर जाते. कीर्तन संपलं, इथंच झटकून जात असतो. पण एक ध्यानात ठेवा, 1 मिलीमीटर तरी बदल होत असतो बरं का. 1 मिलीमीटर बदल होत असतो. म्हणून पुन्हा पुन्हा कीर्तनाला यायचं असतं, म्हणून पुन्हा पुन्हा हे ऐकायचं असतं. 1 मिलीमीटर करता करता आपल्यात कधी परिवर्तन होऊन जाईल आपल्याला सुद्धा कळणार नाही. माळकऱ्याच्या सानिध्यात जाता जाता आपण कधी माळ घालतो हे सुद्धा कळत नाही, आणि पिणाऱ्याच्या सानिध्यात जाता जाता आपण कधी प्यायला लागतो हे सुद्धा कळत नाही. विठ्ठल त्यांनी सांगितलं, मामा हा चेक घ्या, चेक घ्या. ते म्हटलं कीर्तन, ते म्हणे तोपर्यंत माझी इच्छा राहीलच, ही सांगू शकत नाही, लगेच घ्या. कीर्तन होईपर्यंत माझ्या मनात
ही संकल्पना राहील हे सांगता येत नाही. म्हणून दीपकलिका धाकुटी परिभवते जाते प्रगटी तैसी सद्बुद्धी येथे कोटी. म्हणून छोटी असते ती लगेच क्रिया करायची, म्हणजे चांगले विचार येताच क्रिया करा. आम्ही मुलांना सुविचार शिकवतो, मुलं आहेत ऐकायला, एकाग्रतेनं ऐका. मी गोष्ट सांगतोय, आमच्या मुलांना गोष्टी फार आवडतात बरं का, इकडं लक्ष द्या. आपण सांगत होतो, त्याने लगेच त्या दिवशी राजाने संध्याकाळी जेवण केलं आणि फाटके तुटके कपडे घातले, ताट घेतलं जेवणाचं आणि तुरुंगात गेला 10x10च्या खोलीत. गेल्यानंतर पहिल्यांदा खोली झाडून काढली, रामागडी झाडून काढली. काय श्लोक आहे महाराज 4थ्या अध्यायात, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षिंते ते ज्ञान ज्ञानेन तत्वदर्शन. आज मी पाहिलं सगळे लोक सगळे झाडत होते 4 दिवसापासून, म्हणून आनंद मिळतो सप्त्यात. जर सगळ्यांनी जीव ओतून केलं तर त्याच्यात आनंद निर्मिती होत असते. झाडलं, साफसफाई केली, सगळे पद नाही काय नाही सगळं झटकून देऊन सगळे सेवेला होते. सेवा हा दारवंटा, त्याच्या खालच्या वय फक्त जाता दर्शन करतो. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनियाथे आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेसी. जे ज्ञानाचा कुरुटा तेत सेवा हा दारवंटा. जो स्वाधीन करी सुबटा ओळगोणी तनु म्हणू जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकल. मग अपेक्षित जे आपुले ते सांगती पुसिता भले. जेने अंतकरण बोधले संकल्पाने. ही फलश्रुती आता कळेल तर कळेल, नाहीतर विमान आकाशातून जातं बरं का. सांगायचं काय तात्पर्य होतं, राजा सेवेत जायचा, झाडून काढायचा, हात धुवायला द्यायचा, जेवायला द्यायचा. कोणाला? साधू महाराजांना. जेवायला दिल्यानंतर अंथरून टाकायचं, साधू महाराजांचे पाय दाबायचे 11 वाजेपर्यंत, डोकं दाबायचं. साधू महाराज झोपल्यानंतर हा रामागडी झोपायला यायचं. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस, महिना 2 महिने 3 महिने 4 महिने, आज शिकविल उद्या शिकविल आज शिकविल, अशा नाम शृंखला याच आशेवर आपण जगत असतो. आज सुख मिळेल उद्या सुख मिळेल आज सुख मिळेल ह्याच आशेवर आपण जगत असतो. आणि हिता विशेष जीवनाचं बरं का. तर राजा दररोज जायचा दिनक्रम झाला. त्याने कधीच विचारलं नाही तुम्ही कोण काय. सेवा घ्यायचा नाही, झोपायला यायचे, रामागडी झोपायला यायचे. 6 महिन्याला 1 दिवस कमी होता. ऐका, 1 दिवस कमी. राजा सिंहासनावर बसला, साधू महाराजांना समोर आणलं. महाराज तुम्हाला मुदत दिली होती 6 महिन्याची, आता तरी ती विद्या मला शिकवता का नाही? साधूने, महाराज मला पुन्हा पुन्हा कशाला त्रास देता हो, मी तुम्हाला 1000 वेळा ते सांगतो, जे मला येत नाही ते मी शिकू शकत नाही. ठीक आहे. राजाने फरमान काढलं, उद्या सकाळी 7 वाजता साधू महाराजांना फाशी शिक्षा. राजा आज्ञेची अक्षरे. राजाचं फरमान होतं फाशी शिक्षा. जर टाका म्हणे आजच्या दिवस त्यांना तुरुंगात नेऊ. साधू महाराजांना तुरुंगात नेलं, ते अस्वस्थ झाले, त्यांना पुढे मृत्यू दिसायला लागला. काय दिसायला? भीती नव्हती मृत्यूची, पण ऐका, त्यांनी विचार केला, मी खूप सायासाने कष्टाने मिळवलेलं हे ज्ञान कुणाकडे तरी सुपूर्द केल्याशिवाय ज्ञानाची फलश्रुती नसते. कुणाकडे द्यावा? अस्वस्थ झाले. उद्या मी या जगाचा निरोप घेणार आहे. खोलीतून इकडे तिकडे चक्रा मारायला लागले. चक्रा मारता मारता ते वेळेची वाट पाहायला लागले. कधी 8 वाजतात, कधी 8 वाजतात, कधी 8 वाजतात. 8 वाजले. ताट घेऊन आला तो रामागडी, फाटलेले कपडे. आल्या त्या दिवशी आल्याला पहिल्यांदा त्याला मिठी मारली. आलिंगने संतांचिया दिव्य झाली माझी काया. आलिंगने घडे कितीतरी प्रमाण आहेत बरं का. पण मिठी मारली. सांगितलं, अरे मी तुला आतापर्यंत विचारलं नाही, तू कोण आहेस? याच नगरातला एक साधा माणूस आहे. कोण आहे तुझ्या पाठीमागं? पत्नी आहे, 2 मुलं आहे. आतापर्यंत तू माझी किती सेवा केली म्हटले. ऐक, तुला ह्या सेवेच्या मोबदल्यात म्हणे मला महाराज 100 रुपये देतात, पण मला त्याच्याहीपेक्षा तुमच्या सेवेत खूप खूप आनंद मिळाला. सेवा हा दारवंटा. खूप आनंद मिळाला. साधू प्रसन्न झाले, त्याला जवळ घेतलं. बघ, आत्ताच या क्षणाला मी तुझं सगळं दारिद्र्य घालून टाकतो, गरिबी घालून टाकतो, अशी विद्या तुला देतो, पण नीट ऐक. त्याला काही नियम सांगतो. फुकट विनासायास कोणालाही देऊ नको, कारण विनामूल्य दिलं तर त्याचं मूल्यांकन होत नाही. विनासायास कोणाला देऊ नको. त्याला दंडक केला. इदंते ना तपस्काय ना भक्त. जाणकारांनो ऐका, ना भक्ताय वा कदाचन अर्जुना तपोहिना न वर्तावे. तापसी जरी झाला परी गुरु भक्ती ढिला. 18 अध्याय 67 श्लोक. चला आपल्याला दिग्दर्शन करायचं फक्त. त्यांनी सांगितलं विनासायास फुकट कोणाला देऊ नको. आणि ती विद्या जवळ घेऊन त्याला, उपनिषदाचा अर्थच असा आहे, उप म्हणजे जवळ बरं का. जवळ बसून शिकणं म्हणजे उपनिषद. प्रत्येक शब्दाला संस्कृतमधल्या, आता व्याकरणाकडे नाही जातात, पण त्या गाभेला अर्थ असतो. जवळ घेतलं आणि त्याला वनस्पतीपासून सोनं तयार करायची विद्या साधू महाराजांनी रामागड्याला शिकवली.
दोघांचं खूप बोलणं झालं, जेवायची इच्छा नव्हती. आता मी जाणार आहे उद्या, हा राजा मला फाशी देणार आहे उद्या. दोघांचा संवाद झाला, रडले एकमेकाला, लगेच आवडतो आपण बरं का. एकमेकाला भेट झाली, मला माहीत आहे जाणीव आहे थोडी बरं का, विक्षेप नको बरं का. राजाने काय केलं, तुम्हाला आनंदाचा आहे पण चला, त्याने काय केलं, राजाने त्या रामागड्याने रडले दोघं आणि सांगितलं उद्या मी या जगाचा निरोप घेणार आहे, वेळ संपत आहे बरं का. तर चला पटकन वेगात जाऊया. त्याने भेट घेतली आणि नंतर रामागडी त्या दिवशी 1 वाजले त्यांना बोलता बोलता रडले. हे गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी 6 वाजताच राजा सिंहासनावर बसला. साधू महाराजांना समोर घेतलं. महाराज, अजून तुमच्या शिक्षेला 1 तास वेळ आहे. अजूनही ती विद्या तुम्ही मला जर शिकवत असाल तर मी काढलेलं फरमान रद्द करू शकतो. साधू महाराज ते सांग, महाराज जे मला येत नाही ते मी कसं काय शिकू, मी शिकू शकत नाही, तुम्ही कधी फाशी देणार ते काही करा. त्यावेळेस राजाने दिलेलं उत्तर ऐका. राजा म्हटला ठीक आहे, तुम्हाला येत नाही? नाही म्हटले महाराज, मला ती विद्या येत नाही. ठीक आहे, या म्हणे माझ्याकडे, माझ्या जवळ बसा. नजरेला नजर दिली राजाने. साधू महाराजांची नजरेला नजर होती. नजरेला नजर देणारा आमच्याकडे छावा जन्माला आला. संभाजीने औरंगजेबाच्या नजरेला नजर दिली. त्या औरंगजेबाच्या नजरेला नजर कुणीच देत नव्हता, राजा संभाजीने दिली पहिली नजर. म्हणून डोळे काढले. हो काय, आता ते इतिहास नाही सांगायचं आपल्याला, सांगण्याचं तात्पर्य साधू महाराजांनी त्यांनी सांगितलं, महाराज तुम्ही नाही शिकवत, या तुम्ही इकडं, मी तुम्हाला ती विद्या शिकवतो. कोण म्हणते? राजा म्हणतो. कोणाला? साधूला. वनस्पतीपासून सोनं तयार करायची विद्या मी शिकवतो. त्यावेळेस साधूने दिलेलं उत्तर अतिशय मार्मिक आहे. सगळा दृष्टांत त्याच्यासाठी सांगायचा होता, नीट ऐका. साधू महाराज काय म्हणतात, महाराज ती विद्या जरी तुम्ही मला शिकवत जरी असलात, ती अशी दम देऊन कुठं मिळवलेली नसेल, ती प्राप्त करण्यासाठी तुम्ही कुठेतरी घासली असेल. काय केली असेल? घासली असेल. असं म्हटल्या राजाने पटकन मुकुट काढला आणि पायाजवळ गेला. तद्विधी प्रणिपातेन राजाने पाय पकडले. साधू महाराजांनी सांगितलं, महाराज घासायला दुसरीकडे तिसरीकडे कुठे जात नव्हतो, तुमच्याकडेच तुरुंगात रामागडी म्हणून घासायला येत होतो. त्यावेळेस साधू महाराजांनी सांगितलं, असंही समजायचं कारण नाही, मी ओळखलं नव्हतं. घासल्याशिवाय जर साधी विद्या मिळत नाही तर इथलं ज्ञान घासल्याशिवाय कसं मिळणार. म्हणून तुकोबरायांनी सगळं घासलं, सगळा आटापिटा केला जीवाचा आणि आपल्यासाठी सुलभ साधन करून सांगितलं. आणि म्हणून म्हटले, आम्ही हे केलं, तुम्ही करा, त्याची फलश्रुती सुखेने सदा चित्ता समाधान. समाधानाची व्याख्या आहेत आता खूप. चित्ताची एकाग्रता, तया नाव समाधान. मला चित्तावर 1 तास बोलायचं होतं पण वेळ नाही. तया नाव समाधान. चित्त म्हणजे काय, आता पुढे वेळ संपलेली आहे आपली. तेने सदा चित्ता समाधान. सदा नाम, आता फक्त शब्दशः अर्थाचा दिग्दर्शन करू. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. करू म्हटले आपण सगळेजण, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी सगळ्यांनी यायचं, एकत्रित सर्वांनी नाम साधना करायची. करू म्हटले कशासाठी, त्याचा अन्वय अर्थ सांगतो फक्त. करू हरी कथा सदा नाम घोष, तेने सदा चित्ता समाधान. चित्ता समाधान तेने, कशाने चित्ताला समाधान? हरी कथा करू, त्याने चित्ताला समाधान. कशाने समाधान चित्ताला? सदा नामघोष. नामघोष घेऊ, नामघोष सदा, हरिकथा सदा, कधी कधी नव्हे, सदा हरिकथा आणि सदा नामघोष. ते म्हटले, गोविंद गोविंद मना लागल्या छंद, मग गोविंद ते काया, भेद नाही देवाताय, आनंदले मन प्रेमे पाजरती लोचन. सतत करतो, सतत 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 30 गोष्ट जर केली, पाणिनीचा दृष्टांत, आता कितीतरी दृष्टांत आहे, 30 गोष्ट जर केली तर ओली मुळी भेदी खडक, खडकाचं भेदन करून जाते ओली मुळी. तर अशा रीतीने आपल्याला अंतकरणात पाझर फुटतो. म्हणून सदोदित सतत 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 सततम कीर्तयंतो माम यतंत शत्रुरतः नमस्यंतस्य माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तरी कीर्तनाचे निर्णनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे, जे नामचे नाही पापाचे ऐसे केले. यमदमा उकळा आणली तीर्थे ठायावरून उठविली, यमलोकीची खुंटली राहटी आगवी. यमू म्हणे काय यमावे, दमू म्हणे कवणा ते दमावे, तीर्थे म्हणती काय खावे, दोषोखदासी नाही ऐसे माझे निनाम घोष. बोला, नाहीशे करीती जगाची दुःखे. आता ओव्या म्हणायला वेळ नाही राहिला, चला पुढे. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. दुसऱ्या चरणात काय म्हटले बोला. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार. आनंद निर्भर डुलतो, आनंद निर्भर
सर्व सुखल्यालो सर्व अलंकार सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सो आनंदे निर्भर डुलत सो सर्व सुखल्यालो सर्व अलंकार सर्व सुखल्यालो सर्व अलंकार सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत सो आनंदे निर्भर डुलत सो आनंदे निर्भर डुलत सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत आनंद निर्भर डुलत आनंदे निर्भर डुलत सो नाम घेतल्याची फलश्रुती दुसऱ्या चरणात तुकोबाराय म्हटले सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो आपल्या आपल्या स्वांतकरण सुखाय स्वतःच्या आत्मस्थितीमध्ये आनंदाने निर्भर आनंद कुठे मिळत नाही सर्व सुख कुठे मिळत नाही सर्व सुख माझ्या अलंकार मी त्याचे ल्यालो आता एकेका पदावर इतकं चिंतन करायला पण वेळ संपलेला आहे सर्व सुख महाराजांनी मला दंडक केला बस म्हटलं किती गोड झालं तर थोडंच खायचं असतं बरं का सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुल्लत असो थोडंच खायचं असतं दिग्दर्शन करतो फक्त जाता जाता माझ्या प्रत्येक एकेका चरणावर 3-3 दृष्टांत होते आपला एकही दृष्टांत झाला नाही सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो निर्भर डुल्लत असो कशाचीच भीती नाही स्वतःच्या आत्मस्थितीमध्ये रम्मान झाल्यामुळे सर्व सुख मी प्राप्त केले जे सुख विषयात नाही विषयातलं सुख क्षणिक असतं हे कायमस्वरूपी खादलीची खावे वाटे हे असं सुख आहे ते अंगावर घातल्यानं दागिने अंगावर घालून मिरवायचं असतं बरं का अंगावर घातल्यानंतर ते दागिन्याची शोभा अंगावर घातल्यानंतर दागिन्यांची शोभा असते घरात ठेवण्यात नसते किंवा बँकेत नसते असे सर्व सुख ल्यालो म्हणजे घातले हे सगळे सुखाचे अलंकार कोणते कोणते आहेत हे शास्त्रीय प्रक्रिया मांडायच्या होत्या पण वेळ संपली बरं का सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो मी स्वतःच्या ह्या कशामुळे सदा नामघोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाळ हरिकथा केल्यामुळे ऐका फक्त जातात एक सांगतो ज्याला चारित्र्य घडवायचं असेल त्याने रामायण वाचावं चारित्र्य ज्याला राजकारण करायचंय चातुर्य प्राप्त करायचं असेल त्याने महाभारत वाचावं नीट ऐका ज्याला चारित्र्य घडवायचं त्याने रामायणाचा सखोल अभ्यास करावा आणि ज्याला चातुर्य प्राप्त करायचं त्याने महाभारताचा सखोल अभ्यास करावा आणि ज्याला जीवनाची व्यथा घालवायची त्याने हरिकथा ऐकावी जीवनाची व्यथा केवळ हरिकथेने जाते हरीच्या कथेने जीवनाचं दुःख नष्ट होतं म्हणून सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो याची फलश्रुती काय होत असते या आनंदात डुलण्यात निर्भरतेमध्ये सर्व सुख प्राप्त करण्यामध्ये काय अवस्था प्राप्त होत असते जी तुकोबारायांना झाली होती जी आपल्याला सुद्धा होते इथं आपण कीर्तनात बसलेलो आहोत जिथं ज्याला स्वतःचा विसर पडला असेल ती अवस्था कशी प्राप्त होते अभंगाचं
ऐसा कोठे आठवची नाही, देहीची विदेही भोगू दशा. दशा म्हणजे अवस्था. अशी अवस्था आम्ही भोगू, अशी अवस्था आम्ही प्राप्त करून घेऊ, अशा अवस्थेचा आनंद आम्ही घेऊ. या देहात राहून विदेह स्थितीची दशा, देहात राहून विदेह स्थितीची अवस्था आम्ही भोगू. असो ऐसा कोठे आठवची नाही. कुठे बसलेलो आहोत, कुठे आहोत याची आठवण विसरून जाणं. स्वतःला विसरणं म्हणजे परमार्थात येणं, आणि स्वतः सिद्धी करणं म्हणजे प्रपंचात जाणं. स्वतःला विसरायला जिथं शिकवलं जातं, विरायला लवणाची कुंजरी सुधलिया लवण सांगरी ती नयेची माघारी. मिठाची हत्तीन किलीन समुद्रात न्हायला नेली, ती परत येईल का? तसं आपण अंतकरणाने याच्यात आलो, तो परत निघू शकत नाही. याची चटक लागली से गोडी, ते जिवे न सोडे ऐसे झाले या मनाचे कणिके, जे देखले या गोडी ते सोके. या कारणे अनुभव सुख कौतुक देतू जाय. बरं का, या मनाचा खूप चांगुलपणा आहे. चंचल मनई कृष्णा प्रमाथी बलवतृणम तस्याम निग्रम मन्यम आयुरेव शदुष्कृतम. म्हणून चटक लावा, याला गोडी लावा, थोडं थोडं इकडे इकडं काढा. अर्जुन अभ्यास हे पितो कोणते किती आता काय काय सांगायचं बरं का. अरे अर्जुना, त्याला अभ्यासाने तू इकडं आणू शकतोस. म्हणून थोडी थोडी त्याला चटक लावली ना कीर्तनात. अरे वा वा, आज कीर्तनात जाऊन आलो ना, खूप बरं वाटलं बरं का. मला कमीत कमी तेवढ्या वेळ त्या माश्या बाजूला गेल्या होत्या बरं का. ह्या माश्या इतक्या भुंगभुंग करतात, काय डोकं फोडायची तयारी असते. आणि त्या माशांची भुंगभुंग बंद व्हावी म्हणून इथं हे वस्तू सामर्थ्य शक्ती इथला प्रसाद आहे. जसं पेढ्याच्या बाजारात गेल्यानंतर घ्या नमुना, तो नमुना घेतल्यानंतर मग ते पेढे विकत घ्यायचे असतात स्वतःच्या पैशाने, दे 1 किलो पेढे. तसं हा नमुना दिलेला असतो, आपल्याला स्वतःला विसर पडता येतो. जे खरंच अंतःकरणापासून ऐकायला आलेले असतील ना, ते नक्कीच एवढ्या काळात विसरले असतील, कारण आम्ही सांगत असताना आम्ही स्वतःला विसरलेलो आहोत. वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जाईसा. परतत्वाचा स्पर्श असा वेगळ्या विश्वात आपण जात असतो. देहीची विदेही भोगू दशा ही अवस्था प्राप्त असो ऐसा कोठे आठवची नाही. आपण कुठे आहोत, कुठे बसलेलो आहोत, कोण मानतंय, नाहीतर पत्रिकेत नाव वर खाली झालं तर आतून हालतं, समजायचे बिकारडेपणाचं लक्षण. कधीच कुठलीच अवस्था आपली न हालणं हे स्थैर्य, ही स्थिरता केवळ परमार्थातच प्राप्त होते, बाकीच्या कुठल्याच ठिकाणी प्राप्त होत नाही. म्हणून असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीची विदेही भोगू दशा. आणि अशी अवस्था आम्ही भोगली, आम्ही भोगतो. याच्यात येऊन पहा असं तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही सुद्धा म्हणतो. मी ज्यावेळेस ज्ञानेश्वरी वाचायला बसतो ना, आमचे मुलं कुठे असतात हे मला सुद्धा माहीत होत नसतं, कारण त्या विषयाचा टच होत असतो. पुढे पुढे काय आहे, पुढे पुढे काय आहे. नाहीतर मग तयासी ते भिंगुळ वाहने, बरं का, मला कळली भाषा. चला तुकोवर आहे नी असं ऐसा कोठे आठवची नाही, देहीची विदेही भोगू दशा. शेवटच्या चरणात काय सांगितलं बोला. तो कमने आम्ही झालो अग्निरूप, तुका बने आम्ही झालो अग्निरूप, तुका बने आम्ही झालो अग्निरूप, तुका बने आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. लागवनी पाप पूजा लागवनी पाप पुण्यागा, सर्व सुख जानो सर्व अलंकार, 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 सर्व सुख लालो सर्व अलंकार, सर्व सुख लालो सर्व अलंकार, सर्व सुख लालो सर्व अलंकार,
अलंकार सर्व सुख द्यालो सर्व अलंकार आनंद निर्भय डुलताच आरा आनंद निर्भर आनंद राम राम आना रे ना आनंद निर्भर डुलत सो आनंद निर्भर डुलत सो आनंद निर्भर आनंद निर्भर डुलता सो आनंद निर्भर डुलता सो आनंद निर्भर डुलता सो आनंद निर्भर डुलत सर्व सुख द्यालो सर्व अलंकार सर्व दुःख अलंकार सर्व सुख द्यालो विठोबार खुमाई हरी ठोबार खुमाये ठोबार खुमाये हरि जय 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 विठोबार हरि जय 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 विठोबार खुमाये जय जय विठोबार जय 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 विठोबार हरि खुमाये जय जय हरि जय जय हरि जय 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 विठोबार हरि हरि ठोबार जय खुमाये जय जय विठोबार जय 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 विठोबार जय खुमाये जय विठोबार जय 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 ठोबार खुमाये हो पार घुमाई ठोबार खुमाये पार घुमाई हरि ठोबार खुमाये पार घुमाई हरि ठोबार हो खुमाये पार घुमाई हरि ठोबार तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निधी पाप पुण्यांगा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार
आनंदे निर्भर अडुल्ल तो शेवटच्या चरणात तुकोबराय म्हटले, आम्ही अग्निरूप झालेलो आहोत. अग्नीत कुठलेही लाकड टाकले, कसेही जरी टाकले तिथे जळून जात असतात. तसं या अपूर्यमान मचलम प्रतिष्ठा समुद्रमापी प्रविशंती सर्वत आमच्यामध्ये सुख दुःख सगळं सामावून घेण्याची शक्ती आमच्यामध्ये आहे. आम्ही अग्निरूप आहोत म्हणून आम्हाला पापही लागत नाही आणि पुण्यही लागत नाही. विधी निषेधाच्या पलीकडे गेलेलो आहोत. सर्व सुखले आलो सर्व अलंकार आनंद निर्भर अडुल्ल तसो. अभंगाचा प्रतिपाद्य विषय अतिशय महत्त्वाचा होता. आपण शब्दांना सुद्धा स्पर्श करू शकलो नाही. ही आर्षवाणी आहे, उच्च कोटीची वाणी आहे. फक्त या ठिकाणी पुन्हा उपक्रम आणि उपसंहार याचा अनन्य संबंध असतो म्हणून पुन्हा आपण उपक्रमात आलेलो आहोत की माझ्याकडे ही पहिल्या दिवसाची सेवा तुमच्या सर्वांच्या प्रेमाने आलेली आहे. ही मांडणीचं काम आहे, पात्र मांडण्याचं काम आहे. उद्यापासून नीट ऐका, उद्यापासून महाराष्ट्रातील दिग्गज अतिशय महत्त्वाचे साधुईत सगळे उच्च कोटीचे महात्मे आपल्या गावात येणार आहेत आणि अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये, मंगलमय वातावरणामध्ये या ठिकाणी मोठी माणसं ज्यावेळेस येत असतात, मंत्री येत असताना आपण त्यांचं वाजत गाजत स्वागत करतो. मग आपल्या वारकरी संप्रदायात जर आज म्हटलं, आम्हाला कुणी जर म्हटलं तर कुणाकडं का पाहून परमार्थ करायचा, तर तात्यांकडे पाहून परमार्थ करायचा. कोणाकडे पाहून परमार्थ करायचा, तर संदीपन महाराज यांच्याकडे पाहून परमार्थ करायची. ही सगळी मोठी माणसं आहेत. उद्यासुद्धा दामोदर महाराज ज्यांनी 2.25 कोटीचा हिशोब 1 रुपयाची चूक न करता मागच्या नोव्हेंबर याच्यामध्ये 2019 डिसेंबरमध्ये त्र्यंबकच्या सप्त्याचा सर्व कोषाध्यक्ष ते अभियंता आहे बरं का, दूरदर्शनकडे उच्च कोटीचे अभियंता होते. मागच्या वर्षी कीर्तन झालं होतं. सगळीच माणसं त्यामध्ये दामोदर महाराज गावले, कैलास महाराज येवले MA BEd आहेत, विद्वान आहेत, साधू आहेत. आळंदीला ते PhD करतात, PhD सुद्धा झालेले आहेत, उच्च कोटीचे आहेत. नंतर सुभाष महाराज गेठे ज्यांनी इंग्रजीमध्ये ज्ञानेश्वरी केली, पूर्ण जगात नेटवर नेली, सुभाष महाराज गेठे बरं का. हे सगळे अतिशय विद्वत प्रचूर आहेत. अध्यक्ष आहेत वारकरी शिक्षण संस्थेचे संदीपन महाराज हसेगावकर, की ज्यांच्या वाणीत खूप मोठं तेज आहेत बरं का, इतकी ताकद आहेत. त्यांना शब्दप्रभू, ज्ञानसिंधू अशा उपाध्या दिल्या. आम्ही सगळ्यांच्या उपाध्या काढल्या, दोघांनाच दिल्या फक्त, बाकीची कोणालाच द्यायची नाही, कोणालाच नाही द्यायच्या. म्हटलं मोठ्यांच्या पुढे आपला डोंगर उभा नाही करायचं, मोठ्यांच्या पुढे नम्रता होणं, पाय ठेवणं हीच सर्वात महत्त्वाची. तर आपण सगळ्यांनी उद्यापासून मी या ठिकाणी एवढ्या सूचनेसाठी उभा आहे, सगळ्यांनी शिस्तीचं पालन करा. आपल्या गावाचं नाव लौकिक वाढेल. यूट्यूबला सुद्धा चालू आहे. या ठिकाणी मला ज्यांनी साथ दिली सगळ्या त्यांचंच वर्णन करतो. फक्त आमचे हृदयस्थ हृदयभिन्न मित्र विठ्ठल महाराज शेळके, प्रवीण महाराज पांडे ज्यांचं ते चतुर्भुज होणार आहेत सप्ताह झाल्यानंतर बरं का. प्रवीण महाराज पांडे, आमचे हार्मोनियम वादक गजे महाराज, तबल्यावर इंद्रासारखे असणारे संकेतजी महाराज पुढे गेलेत प्रवीण महाराजांच्या बरं का. अतिशय हात काय आहे, ही सगळी साथ 3-4 गोष्टी जुळाव्या लागतात. कीर्तनकार महत्त्वाचं, गायक, वादक आणि सर्वात महत्त्वाची साऊंड सिस्टीम रवी बरं का, आणि संकेत वाळुंज. या सगळ्यांना धन्यवाद देतो. विनेकरी, चोपदार सर्वजण, आता गावातले कोणाचीच नाव नाही घेत बरं का, मला माफ करा. सर्वांना धन्यवाद देतो. या ठिकाणी गावातील असलेले सर्वजण, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. इथे या ठिकाणी सर्वांना मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. आपलं प्रेम आहे, असंच प्रेम शेवटपर्यंत वृद्धिंगत होत जाओ, हीच त्या जगन्नियंत्या परमात्म्याकडे विनंती करतो, प्रार्थना करतो. बोलण्याच्या वेगात काही चुकलं असेल, आम्हाला कोणाला बोलण्याचा उद्देश नसतो, पण कुणीतरी कपडे लावून घेतात, त्याला आमचा नाविलाज असतो बरं का. काही चुकलं असेल तो बुद्धीचा दोष समजून पुनश्च एकदा या ठिकाणी माझ्याकडे झाडायचं काम होतं. आज साफसफाई तुम्ही जशी केली ना तशी इथं सगळ्यांना तयारी करण्यासाठी म्हणून मी पहिल्या दिवशी सेवा माझ्याकडे दिली. सेवके सांगितलेले करावे काम, तेथे मी तू पण कामा नाही. या सेवेत आपण या ठिकाणी असंच, ते तर सेवा हा दारवंटा, याच सेवेत तुमच्या ऋणात असाच राहू इच्छितो. चुकलं असेल हे तरी म्हणायचं का, बालक बापाचे ताटे रगे बापा त्याची जेवू लागे, किंवा चोज करुणी माऊली रिझवे जे, बालक बोबडा बोले वाकुडा विचुकी पावले, चोज करुणी माऊली रिझवे जेवी. तुमच्यातलाच मी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच आनंद होईल अशी अपेक्षा व्यक्त करून पुनश्च एकदा सर्वांना, तुम्ही सर्वांनी शांततेने ऐकून घेतलं, मला खपून घेतलं. तुमच्या जेवणाच्या वेळेत थोडा मी आक्रमण केलं, त्याबद्दल क्षमा मागून, कारण उशिरा सुरू झालं होतं ना कीर्तन महाराज. 7:30ला सुरू झालं, 9:30ला अजून वेळ आहे 5 मिनटं, तरी वेळेच्या अगोदर संपवलं. असं मनाने संकल्पना करून या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांच्या चरणी पुनश्च एकदा नतमस्तक होतो. सेवेला
पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली